हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. एप्रिल 2023 मधल्या चालू घडामोडी आपण बघतोय आणि त्यातील आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे अंतराळ. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्या इस्रोच्या संदर्भात आहे. इस्रोनी 2 परदेशी उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. अलीकडे आयोगाचे जर या प्रक्षेपणावरती जे प्रश्न जर बघितले तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आयोगानं कोणत्या दिवशी एक्झॅक्टली प्रक्षेपण केलेलं आहे ती तारीख विचारलेली आहे. सो इस्रोनं कोणत्या देशांचे कोणत्या तारखेला कोणत्या नावाचे उपग्रह प्रक्षेपित केले हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. बाकीचे डिटेल्स पण मी दिलेले आहेत, पण प्रामुख्याने हे गोष्ट लक्षात ठेवायची, तारीख, देशाचं नाव आणि कोणते 2 उपग्रह आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सो हेडिंगमध्ये लिहिल्याप्रमाणे इस्रोकडून सिंगापूर देशाच्या 2 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि जशी हेडिंग आहे तसा आयोग प्रश्न विचारू शकतं की 22 एप्रिल 2023 रोजी इस्रोनं खालीपैकी कोणत्या देशांच्या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. सो इस्रोनं सिंगापूरच्या 2 यशस्वी उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे 22 एप्रिलला. लक्षात ठेवा तारीख, PSLV C55, लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. या नावाचा प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरला. प्रक्षेपक म्हणजे काय, तर एखादं असं लॉन्चिंग व्हेकल जे उपग्रहांना इच्छित कक्षेमध्ये त्या ठिकाणी सोडत असतं. ओके, सो PSLV C55 नावाचं त्या ठिकाणी प्रक्षेपक वापरला. PSLVचं हे 57वं यशस्वी उड्डाण होतं. आपण 57वं उड्डाण म्हणू शकतो कारण 2 उड्डाणं त्याची अपयशी ठरलेली आहेत. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा इथून त्याचं प्रक्षेपण होत असतं. प्रक्षेपणाची जबाबदारी कुणाकडे आहे तर NSIL कडे आहे, म्हणजे न्यू स्पेस इंडिया लिमिटेडकडे आहे. इस्रोची ही व्यावसायिक शाखा आहे. माहिती असू द्या, इस्रोकडून जी काही व्यावसायिकरित्या दुसऱ्या देशांचे उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जातं त्याची जबाबदारी कुणाकडे असते तर न्यू स्पेस इंडिया लिमिटेडकडे असते. त्यामुळे आयोग तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतो की इस्रोच्या व्यावसायिक शाखेचं नाव काय आहे तर न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. या संस्थेच्या माध्यमातून सिंगापूरच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. पृथ्वीपासून 586 किलोमीटर उंचीवरील जी काही कक्षा आहे त्या कक्षेमध्ये हे उपग्रह त्या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत. इस्रोनं अवकाशात सोडलेल्या परदेशातील उपग्रहांची संख्या ही 424 झालेली आहे. याचा अर्थ आतापर्यंत इस्रोने परदेशाचे 424 उपग्रह आपल्या भूमीवरून त्या ठिकाणी सोडलेले आहेत. ओके, आम्ही PPT मध्ये इमेजेस अशा टाकत असतो की ज्या तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात राहावेत न्यूज काय आहे. आम्ही इथं PPT मध्ये एक फोटो टाकलेला आहे बघा. इस्रो PSLV C55 लक्षात येते की हा प्रक्षेपक आहे. सिंगापूरचे 2 उपग्रह आहेत हे लक्षात येते आणि कोणते 2 उपग्रह आहेत हे पण तुम्हाला नावं त्या ठिकाणी दिलेत. एक आहे टेलिओस आणि ल्युमिलाइट. ओके, सो 2 उपग्रह आहेत, या उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे. सो अगदी शॉर्ट आणि क्रिस्प आपण लिहिलेलं आहे. 22 एप्रिलला सिंगापूरच्या 2 उपग्रहांचं प्रक्षेपण आहे. PSLV C55 आहे. आता आपण बघणार आहोत हे 2 उपग्रह कुठले आहेत. सो प्रामुख्यानं हे नावं लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्याला अंडरलाईन करून ठेवायचं आहे आणि ह्याला स्टार करून ठेवायचं आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. रादर तुम्ही ह्याला असा बॉक्स टाकून त्या ठिकाणी हायलाईट पण करू शकता, जे महत्त्वाचं आहे. कारण बाकीच्या डिटेल्सबद्दल आयोग प्रश्न विचारणार नाही. नो डाऊट भारताचा एखादा उपग्रह जर आपण प्रक्षेपित केला असता तर आपण त्या उपग्रहांबद्दल आयोग प्रश्न विचारतं, परंतु सिंगापूरचे उपग्रह आहेत त्यांच्या पर्पजसाठी त्यांनी आपल्याला हे उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याची जबाबदारी दिली होती. आपण फक्त प्रक्षेपण केलंय, ते काय यूज करतायत आपल्याला काही गरज नाहीये. आयोग प्रश्न विचारताना हे 2 नावं त्या ठिकाणी विचारू शकतात आणि ही 2 नावं आपल्यासाठी फार महत्त्वाची आहेत. एक आहे टेलिओस 2 नावाचा उपग्रह आणि दुसरा आहे ल्युमलाइट 4 नावाचा उपग्रह. सो प्रामुख्याने हे 2 उपग्रह तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. बाकीच्या मधला कंटेंट विसरला तरी काही हरकत नाही, फक्त नॉलेज म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता हा टेलिओस नावाचा उपग्रह जो आहे त्याचा विकास म्हणजे डेव्हलपमेंट कोणी केलेली आहे, संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था जी सिंगापूरची आहे आणि ST इंजिनिअरिंग नावाची संस्था आहे. सिंगापूरच्या सरकारच्या विविध यंत्रणांना आवश्यक असलेल्या उपग्रह प्रतिमा पुरवणे म्हणजे सॅटेलाइट इमेजेस पुरवणे. सिंगापूरमध्ये जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना आवश्यक असलेल्या उपग्रह प्रतिमा पुरवणं हे त्याचं काम आहे. ल्युमलाइट 4 काय बघा, सिंगापूरमधील इन्स्टिट्यूट फॉर इन्फोकॉम रिसर्च नावाची संस्था आणि सॅटेलाइट टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर नावाच्या संस्था. सो सिंगापूरमधल्या 2 संस्था आहेत, त्यांनी ल्युमलाइटचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, विकास केलेला आहे.
ई नेव्हिगेशन, सागरी सुरक्षा वाढवणे आणि जागतिक शिपिंग समुदायाला मदत करणे. सो बेसिकली समुद्रामध्ये नेव्हिगेशन करण्यासाठी हा उपग्रह त्या ठिकाणी येणार आहे. सो ल्यूम लाईट नावाचा उपग्रह त्या ठिकाणी आहे. सो आलं लक्षात सगळ्यांना, हे 2 उपग्रह महत्त्वाचे आहेत. इथं सॅटेलाइट इमेजेस प्रोव्हाइड करायचे आहेत आणि सागरी सुरक्षा वाढवायचा आहे आणि सागरामध्ये त्या ठिकाणी नेव्हिगेशन फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची आहे. ओके, येस. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. नंतर आपण एक महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो अवकाशयानाचं स्वयंचलित भू अवतरण त्या ठिकाणी झालेलं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ओके, सो आता हा प्रकार काय झालेला बघा. इस्रोनं आणि हवाई दलानं या गोष्टीची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी घेतलेली आहे. काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा एखादा उपग्रह प्रक्षेपित करतो तेव्हा त्यासाठी एक लॉन्चिंग व्हेकल लागतं. या लॉन्चिंग व्हेकलवरती तो उपग्रह ठेवला जातो किंवा बसवला जातो आणि हा जो काही लॉन्चिंग व्हेकल आहे तो उपग्रहाला घेऊन कक्षेमध्ये त्याला प्रस्थापित करतो. जेव्हा या उपग्रहाला त्या योग्य कक्षेमध्ये सोडलं जातं तेव्हा जो काही लॉन्चिंग व्हेकल आहे तो लॉन्चिंग व्हेकलचं काम त्या ठिकाणी संपलेलं असतं. हा लॉन्चिंग व्हेकल जो आपण अवकाशात पाठवलेला आहे उपग्रहांची प्रक्षेपणा किंवा प्रस्थापना करण्यासाठी, तो जो काही लॉन्चिंग व्हेकल आहे तो आपल्याला जमिनीवरती परत घेता येत नाही, कारण तो पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याला परत आणणं शक्य नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च वाढतो का? कारण या लॉन्चिंग व्हेकलचा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. हे लॉन्चिंग व्हेकल्स डेव्हलप करण्यासाठी फार मोठी एनर्जी, फार मोठा खर्च त्या संबंधित संस्थेला करावा लागलेला असतो. सो इस्रोनं अशा प्रकारचं एक अवकाशयान विकसित करण्याचं ठरवलेलं आहे, जे अवकाशयान उपग्रहाला कक्षेमध्ये सोडेल आणि परत त्या ठिकाणी जमिनीवरती येईल. सो ही एक महत्त्वाची अचिव्हमेंट त्या ठिकाणी आहे आणि भविष्यामध्ये इस्रो अशा प्रकारचे लॉन्चिंग व्हेकल विकसित करू शकतं, ज्याच्या माध्यमातून हे लॉन्चिंग व्हेकल उपग्रहांना हवेत किंवा कक्षेमध्ये प्रक्षेपित करेल आणि नंतर ते जमिनीवरती येईल, जेणेकरून हे जे काही खाली आलेलं जे काही लॉन्चिंग व्हेकल आहे त्याचा आपण परत वापर करू शकतो. याचा अर्थ जे सध्याला आपण लॉन्चिंग व्हेकल वापरतो ते रियुजेबल नाही आहेत. सो भविष्यामध्ये इस्रोला हा खर्च कुठेतरी कमी व्हावा म्हणून रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल्स विकसित करायचे आहेत आणि त्याची एक चाचणी, नॉट नेसेसरी आता पूर्ण चाचणी म्हणजे आपण म्हणतो की पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे, पण आता सध्याला आपण अशा प्रकारचं लॉन्चिंग व्हेकल विकसित करतो, त्याची प्राथमिक टप्प्यातली चाचणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सो आता आपण हे सगळ्या स्लाइड्स बघण्याच्या पूर्वी काय झालंय मी तुम्हाला सांगतो, नंतर 1 बाय 1 एक्सप्लेन करेन मी. ओके, सो झालं काय, हवाई दलाचं चिनूक नावाचं हेलिकॉप्टर आहे. इथं तुम्हाला दिसतंय बघा, एक चिनूक नावाचं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी दिसतंय. त्या चिनूकनं RLV नावाचं एक यान आहे, रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल, त्या यानाला घेऊन त्या ठिकाणी त्यानं प्रवास केलेला आहे आणि हा प्रवास करून ते हवेत गेलेला आहे. हवेत गेल्यानंतर जवळजवळ त्यानं 4.2 किलोमीटर उंचीवर ते हेलिकॉप्टर गेलं जमिनीपासून किंवा समुद्रसपाटीपासून आणि नंतर त्यांनी हवेतून त्याला सोडून दिलं. हवेतून सोडून दिल्यानंतर हे जे काही यान तुम्हाला दिसते बघा, इथून हेलिकॉप्टरनं हे त्याला घेऊन सुरुवात केलेली आहे, नंतर इथपर्यंत पोहोचले, नंतर इथपर्यंत पोहोचले, नंतर हवेत इथपर्यंत पोहोचले आणि नंतर त्यांनी इथून हे जे काय RLV लॉन्चिंग व्हेकल आहे ना त्याला सोडून दिले. आता हे सोडून दिल्यानंतर त्यानं काय केलं, हे बरोबर इथे एक धावपट्टी दिसते बघा. सो धावपट्टीवर ते यशस्वीपणे उतरवलेलं आहे आणि हे ॲटोनॉमस लँडिंग झालेलं आहे. इथं जी काही यंत्रणा बसवण्यात आली होती या यंत्रणेने ॲटोमॅटिकली या रनवेवर तो उतरलेला आहे आणि भविष्यामध्ये आपण हेच करू शकतो. जर आपण अशा प्रकारचं लॉन्चिंग व्हेकल विकसित केलं तर त्यांना उपग्रहामध्ये कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर या लॉन्चिंग व्हेकल्सना आपण परत एकदा जमिनीवर त्या ठिकाणी आणू शकतो. सो नॉट नेसेसरी आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करू. सो आपण एकदा वातावरणात त्याला पाठवलं की त्याला परत वातावरणामध्ये घेऊन येणं आणि परत एकदा त्याला जमिनीवर आणणं आणि याच लॉन्चिंग व्हेकलचा आपण परत एकदा त्या ठिकाणी दुसऱ्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी वापर करणं. सो पहिल्या टप्प्यामध्ये आहे चिनूक नावाचं हेलिकॉप्टर या RLVला हवेत घेऊन गेलं, हवेतून त्यानं सोडून दिलं त्याला आणि हे हवेतून सोडून दिल्यानंतर परत ते रनवेवरती यशस्वी उतरवलेलं आहे आणि सेफ लँडिंग त्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे.
सो हेच त्या ठिकाणी आहे ज्याचं आपण त्या ठिकाणी हे सगळं बघितलेलं आहे. सो अवकाशयानाचं स्वयंचलित म्हणजे ॲटोनॉमेटिकली भू अवतरण म्हणजे त्या ठिकाणी जमिनीवरती लँडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, सो ही चाचणी कोणी केलेली आहे तर इस्रोनं केलेली आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो संघटनेला यासाठी मदत कोणी केलेली आहे तर भारतीय हवाई दलानं मदत त्या ठिकाणी केलेली आहे. कोणत्या ठिकाणी ही यशस्वी चाचणी झाली तर हवाई परीक्षण केंद्र चित्रदुर्ग नावाचं ठिकाण आहे, हवाई दलाचं एक केंद्र आहे कर्नाटकमध्ये. सो कर्नाटकमध्ये अशा प्रकारे इस्रोनं विकसित केलेलं हे जे काय RLV नावाचं यान आहे ते हवाई दलानं हवेत घेऊन गेलं आणि तिथून पुणे सोडलेलं होतं. सो इथं तुम्हाला दिसते बघा अशा प्रकारचं यान ते विकसित केलेलं आहे. या यानाचं नाव काय आहे पूर्ण वापरयोग्य प्रक्षेपण यान म्हणजे RLVLEX. ओके, RLV म्हणजे रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल. सध्याला भारताकडं SSLV आहे, ओके, PSLV आहे, ओके, GSLV आहे. सो ही लॉन्चिंग व्हेकल उपग्रहांचं हवेमध्ये किंवा प्रक्षेपण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरलं जातो. पण हे कुठलेही RLV नाही आहेत म्हणजे रियुजेबल नाही आहेत. आपल्याला हे एकदा हवेत पाठवलं की हवेतच जातात ते, आपण ते जमिनीवर आणत नाही. सो भविष्यामध्ये इस्रो अशा प्रकारचे लॉन्चिंग व्हेकल विकसित करते जे आपल्याला रियूज त्या ठिकाणी करता येतील. सो त्या यानाचं नाव काय आहे, हे यान जे तुम्हाला दिसते त्याचं नाव काय आहे RLV आहे. RLV म्हणजे काय रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल. ओके, मोहिमेचं नाव काय होतं ॲटोनॉमस लँडिंग मिशन. ओके, लक्षात येते बघा ॲटोनॉमस लँडिंग मिशन म्हणजे काय स्वयंचलित भू अवतरण. हे जे काय हवेत आपण पाठवलेलं आहे ते हवेतलं त्या ठिकाणी जमिनीवर यशस्वीपणे उतरवणार आहे. पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण यशस्वी चाचणी केलेली आहे. भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं यान विकसित करू जे उपग्रहांना कक्षेमध्ये प्रस्थापित करेन आणि परत जमिनीवरती त्या ठिकाणी येईल. हवाई दलाच्या चिनूक नावाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं यान समुद्र सपाटीपासून 4.6 किलोमीटर उंचीवर नेण्यात आलं आणि निश्चित केलेल्या निकषांची म्हणजे पॅरामीटर्सची पूर्तता केल्यानंतर RLV मधील मोहीम व्यवस्थापन संगणकाच्या आज्ञावलीनुसार हवेत 4.6 किलोमीटर उंचीवरून हे क्षितिज समांतर स्थितीत हवेत सोडण्यात आलं. म्हणजे त्या ठिकाणी बघा काय झालं तर इथून चिनूक नावाचं हेलिकॉप्टर जे आहे ते RLV ला घेऊन 4.6 किलोमीटर उंचीवर गेलं. ही एकदा 4.6 किलोमीटर उंची गाठली की नंतर हेलिकॉप्टरचं काम संपलं. नंतर त्यांनी काय केलं ह्याला सोडून दिलं. ह्याला सोडून दिल्यानंतर या RLV मध्ये ज्या काही यंत्रणा आहेत त्या कामाला लागल्या आणि ते कामाला लागल्यानंतर त्यांनी काय केलं अशा प्रकारे जमिनीवरती सेफ लँडिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. सो योग्य निकषांची पूर्तता झाल्यानंतर 4.6 किलोमीटर उंचीवरती गेल्यानंतर तिथून त्याला क्षितिज समांतर हवेत सोडलं म्हणजे त्या ठिकाणी पॅरलल जमिनीला पॅरलल त्या RLV ला सोडलं आणि नंतर या RLV मध्ये जी काही मार्गदर्शक आणि नियंत्रण प्रणाली आहे म्हणजे जी काही आपण नेव्हिगेशन आणि कंट्रोलसाठी जी काही प्रणाली होती ती त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झाली आणि त्यानंतर यानाचं ॲटोनॉमस लँडिंग त्या ठिकाणी झालेलं होतं. याच्यापूर्वी पण अशा प्रकारची चाचणी करण्यात आली होती परंतु ते जमिनीवरती उतरवलेलं नव्हतं, ते त्या ठिकाणी पाण्यात यशस्वीपणे पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. सो मे 2016 मध्ये इस्रोनं हायपरसॉनिक फ्लाईट एक्सपेरिमेंट मोहिमेअंतर्गत RLV-TD यानाची पुनर्प्रवेश क्षमतेची यशस्वी चाचणी केली होती. RLV-TD म्हणजे रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन. सो 2016 मध्ये पण अशा प्रकारे इस्रोनं चाचणी केली होती परंतु ती समुद्रात केली होती. अशा प्रकारे ते जमिनीवर उतरवलेलं नव्हतं त्यामुळे त्याला ॲटोनॉमस लँडिंग मिशन असं त्या ठिकाणी म्हणतात. सो आलं सगळ्यांना लक्षात काय प्रकार झालेला आहे. इस्रोनं एक असं अवकाशयान विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे जो अवकाशयान किंवा लॉन्चिंग व्हेकल उपग्रहांना योग्य कक्षेमध्ये सोडेल आणि त्यांना कक्षेमध्ये सोडल्यानंतर त्या ठिकाणी परत जमिनीवरती येईल आणि हे काही जमिनीवरती आलेलं जे काही लॉन्चिंग व्हेकल आहे ते परत आपण दुसऱ्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी वापरू शकतो. सध्याला आपण जे काही लॉन्चिंग व्हेकल्स वापरतो ते पुनर्वापरयोग्य नाहीत. ते हवेत जेव्हा आपण पाठवतो अवकाशामध्ये पाठवतो ते अवकाशामध्ये असंच फिरत राहतात. आपल्याला त्यांना आता परत एकदा जमिनीवर घेऊन यायचं आहे कारण या लॉन्चिंग व्हेकलचा खर्च फार मोठ्या प्रमाणात असतो. नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे की या लॉन्चिंग व्हेकल मधलं जे काही फ्युएल संपलेलं आहे ते फक्त फ्युएल भरावं लागणार आहे. ढाचा आपल्याकडं तयार राहणार आहे. ओके, सो अशा प्रकारची चाचणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, येस, खूप दिवसानंतर आता त्या ठिकाणी चंद्रावरती माणसाला पाठवण्याची योजना नासानं आखलेली आहे.
आम्ही जी काही मागच्या वर्षी चालू घडामोडीची बॅच घेतली होती त्या चालू घडामोडीच्या बॅचमध्ये ही नासाची आर्टेमिस नावाची मोहीम आहे ना ती डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेली होती. जर तुम्हाला भविष्यातल्या एक्झामची तयारी करायची असेल तर ही मोहीम तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि आवर्जून आमची इयरबुकची बॅच परचेस करू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये आम्ही फार डिटेलमध्ये त्या ठिकाणी गोष्टी घेतलेल्या आहेत. जसं आपण आता मंथली बॅचमध्ये फार डिटेलिंगमध्ये घेतोय तसंच आम्ही तिकडं पण फार डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तेव्हा मी आर्टेमिस 1 ची चाचणी यशस्वी झाली होती असं सांगितलं होतं. आर्टेमिस हे नासाच्या चांद्र मोहिमेचं नाव त्या ठिकाणी आहे. सुरुवातीची जी काही प्रायोगिक चाचणी आहे ती पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहेत आणि आता भविष्यामध्ये कोणाकोणाला चंद्रावर पाठवायचं आहे त्यांची नावं त्या ठिकाणी नासाने डिक्लेअर केलेली आहेत. हे 4 लोक त्या ठिकाणी चंद्रावर जाणार आहेत परत एकदा. ओके, आणि परत एकदा कदाचित ही मोहीम यशस्वी होऊ शकते. नोव्हेंबर 2024 मध्ये म्हणजे पुढच्या 1.5 वर्षामध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येईल. याच्यामध्ये टोटल 4 ॲस्ट्रॉनॉटची निवड झालेली आहे. एक महिला आहेत, एक कृष्णवर्णीय त्या ठिकाणी आहेत. 4 पैकी 3 लोक अमेरिकेचे आहेत आणि एक कॅनडाचा व्यक्ती त्या ठिकाणी आहे. सो आपण बघूयात कुठली कुठली नावं आहेत यांच्याबद्दल आयोग प्रश्न विचारू शकतं. ह्यातली जी काही महिला आहेत त्यांचं नाव आहे क्रिस्टिना कोच, ज्यांच्यावर आयोगाने 2018-19 मध्ये प्रश्न विचारला होता. क्रिस्टिना कोच ह्या अंतराळात सर्वाधिक राहणाऱ्या व्यक्ती आहेत. किती दिवस त्या अंतराळात राहिल्या होत्या असा प्रश्न आयोगाने एकदा त्या ठिकाणी विचारलेला आहे. सो त्याच क्रिस्टिना कोच यांची परत एकदा निवड झालेली आहे. फार इंटरेस्टिंग गोष्ट आपण बघणार आहोत. बघूयात काय प्रकार झालेला आहे. नासाकडून चंद्र मोहिमेतील 4 अंतराळवीरांची नावं त्या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. हे 4 लोक भविष्यामध्ये चंद्रावर त्या ठिकाणी जाणार आहेत. सो ही जी काही नासाची चांद्र मोहीम आहे त्याचं नाव काय आहे बघा, तर त्याचं नाव आहे आर्टेमिस आणि त्याचे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये मानवी प्रतिकृती पाठवण्यात आल्या होत्या, सक्सेसफुली त्या ठिकाणी हे यान परत आलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता मानवांना पाठवण्यात येणार आहे. सो आर्टेमिस 1, 2 अशा टप्प्यामध्ये ही मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. आर्टेमिस 1 यशस्वी झालेली आहे. आता आर्टेमिस 2 राबवली जाणार आहे. आता आर्टेमिस 2 मध्ये ॲक्च्युली ह्या 4 लोकांना घेऊन यान चंद्रावर जाईल, काही दिवस वास्तव्य करेल आणि परत पृथ्वीवर त्या ठिकाणी घेऊन येईल. आता तुम्ही म्हणाल की आर्टेमिस हे नावच का, तर लक्षात ठेवा नासानं पहिल्यांदा जेव्हा चांद्र मोहीम राबवली होती 1969 मध्ये तेव्हा त्याची नावं होती अपोलो. सो अपोलो हे एका ग्रीक देवतेचं नाव आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. ओके, अपोलो एका ग्रीक देवतेचं नाव आहे आणि ही अपोलो नावाची जी काही ग्रीक देवता आहे तिला एक जुळी बहीण आहे. ओके, ही एक लेडी देव आहे आपण समजूयात की अपोलो या ग्रीक देवतेची एक जुळी बहीण आहे. त्या जुळ्या बहिणीचं नाव आहे आर्टेमिस. लक्षात ठेवा. म्हणून नासानं 2024 मध्ये जी काही चांद्र मोहीम राबवली आहे त्याला आर्टेमिस असं नाव दिलंय. का? एका ग्रीक देवतेच्या जुळ्या बहिणीचं नाव आहे आणि पहिल्यांदा अपोलो जे नाव दिलं ते ग्रीक देवतेवरून दिलं होतं आणि अपोलोची जी काही जुळी बहीण आहे तिचं नाव आहे आर्टेमिस. म्हणून नासा दुसऱ्यांदा जी काही मोहीम राबवते त्याला काय म्हटलं जातं ते आर्टेमिस असं नाव त्या ठिकाणी दिलंय. नोव्हेंबर 2024 मध्ये ह्याचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. कदाचित हे डिले पण होऊ शकतं, पण अंदाजित तारीख आहे नोव्हेंबर 2024. नासाची 50 वर्षानंतरची ही चंद्र मोहीम आहे, कारण शेवटची मोहीम 1972 मध्ये त्या ठिकाणी राबवली होती. अंतराळवीर खालीलप्रमाणे कुठले कुठले आहेत बघूयात, पण तोपर्यंत तुम्ही फोटो बघून घ्या. हे लोक त्या ठिकाणी अंतराळात जाणार आहेत. ओके, पहिली व्यक्ती आहे क्रिस्टिना कोच आणि यांच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. या स्वतः अमेरिकेच्या आहेत. जर भविष्यामध्ये ही मोहीम यशस्वी झाली, होप सो ही यशस्वी होईल, कारण नासा फार काळजी घेते त्या ठिकाणी. आतापर्यंत कुठलीही महिला त्या ठिकाणी चंद्रावरती पोहोचलेली नाहीये. जर भविष्यात ही मोहीम यशस्वी झाली तर अंतराळात किंवा चंद्रावर पाऊल ठेवणारी ती पहिली महिला असणार आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीपैकी कोणती व्यक्ती किंवा कोणती महिला ही चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला असेल, कारण ती ऑफिशियली चंद्रावर त्या भूमीवरती उतरणार आहे. त्यामुळं हे तुम्हाला माहीत पाहिजे की चंद्राच्या भूमीवरती पाऊल ठेवणारी पहिली महिला कोण ठरणार आहे. ठरलेली नाही, मी ठरेल असा भविष्यकाळ त्या ठिकाणी वापरलेला आहे. सो भविष्यात क्रिस्टिना कोच या ठरू शकतात. यांच्या नावावर विक्रम आहे ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. अंतराळात सर्वात जास्त वेळ चालणारी किंवा घालवणारी महिला, सर्वात जास्त स्पेस स्टेशनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. जर बघितलं तर तुम्ही अराउंड 328 दिवस 13 तास आणि 28 मिनिटे 58 मिनिटे एवढा काळ त्यांनी घालवलेला आहे. आणि ओव्हरऑल सगळ्या ॲस्ट्रॉनॉटच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर त्या ठिकाणी 3 नंबरला तुम्हाला दिसत आहेत. मार्क वॅन्डे हे पहिल्या क्रमांकावरचे आहेत. स्कॉट केली 2 नंबरला आहेत. क्रिस्टिना कोच महिलांमध्ये 1 नंबरला आहेत आणि
पेगी व्हिटसन यांचा विक्रम त्यांनी त्या ठिकाणी मोडलेला होता. ओके, सो 289 दिवस पेगी व्हिटसन अंतराळात राहून आल्या होत्या ओव्हरऑल आतापर्यंत, आणि त्यांचा विक्रम क्रिस्टिना कोच यांनी मोडलेला होता. सो आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला होता की क्रिस्टिना कोच या अंतराळात सर्वात जास्त वेळ घालवणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत, त्या किती दिवस अंतराळामध्ये होत्या, असा एक आयोगाने चॅलेंजिंग प्रश्न विचारलेला होता. सो जी व्यक्ती अंतराळात सर्वाधिक काळ राहून आलेली आहे त्या व्यक्तीची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. सो क्रिस्टिना कोच तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. दुसरी व्यक्ती आहे विक्टर ग्लोवर. विक्टर ग्लोवर हे स्वतः अमेरिकेचे आहेत आणि ही यशस्वी मोहीम जेव्हा होईल तेव्हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले कृष्णवर्णीय त्या ठिकाणी ठरणार आहेत, म्हणजे पहिले ब्लॅक मेन किंवा ब्लॅक पर्सन्स त्या ठिकाणी ठरणार आहे. सो विक्टर ग्लोवर असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहेत रीड विजमन. रीड विजमन हे पण अमेरिकेचे आहेत, अमेरिकेच्या नौदलातील ते पायलट आहेत त्या ठिकाणी. आणि चौथी व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यांचं नाव आहे जेरेमी हॅन्सन. जेरेमी हॅन्सन हे कॅनडा देशाचे आहेत. बघा आता नासा जी आहे ना, ती नासा अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे, परंतु अमेरिकेनं त्या ठिकाणी आपला शेजारचा देश जो आहे तो कॅनडा, त्या कॅनडा देशाच्या एका ॲस्ट्रॉनॉटची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यामुळं भविष्यात चंद्रावर पाऊल ठेवणारे हे नॉन अमेरिकन पहिले व्यक्ती ठरतील, कारण आतापर्यंत जे चंद्रावर गेलेले आहेत ते सगळे अमेरिकन आहेत. त्यामुळे असं पण होऊ शकतं की भविष्यात चंद्रावर जाणारे हे पहिले नॉन अमेरिकन त्या ठिकाणी आहेत. सो जेरेमी हॅन्सन हे पण तुम्हाला माहिती असू द्या, कारण इथं प्रश्न विचारताना 3 व्यक्तींवर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. एक क्रिस्टिना कोच, कारण विक्रम पण त्यांच्या नावावर आहे आणि कदाचित त्या पहिल्या महिला ठरतील. दुसरं विक्टर ग्लोवर, पहिले कृष्णवर्णीय ठरणार आहेत. आणि तिसरं जेरेमी हॅन्सन, अमेरिकेचे नाहीत तर कॅनडाचे आहेत. त्यामुळे इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, कॅनेडियन स्पेस एजन्सी जी आहे त्याच्यात सामील होण्यापूर्वी रॉयल कॅनेडियन एअरफोर्समध्ये लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सो जशी आपली इस्रो आहे तशी कॅनेडियन स्पेस एजन्सी त्यांची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि कॅनडाच्या एअरफोर्समध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर सगळ्यांना माहीत आहे नील आर्मस्ट्रॉंग. 1969 मध्ये त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. त्यांच्यासोबत होते बझ अल्ड्रिन नावाची व्यक्ती. ओके, चंद्रावर पाऊल ठेवणारे शेवटचे अंतराळवीर कोण आहेत? युगीन सर्नेन. 1972 मध्ये ते त्या ठिकाणी चंद्रावर पाऊल ठेवलेलं त्या ठिकाणी होते. सो 1972 नंतर कोणीच त्या ठिकाणी चंद्रावर गेलेलं नाहीये. रादर कुठल्या देशांनी पण अशा मानवी चंद्रावरच्या मोहिमा राबवल्या नाहीत. अवकाशान राबवलेले आहेत. भारताचंच चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 त्या ठिकाणी आपण राबवलेलं होतं, परंतु चंद्रयानच्या माध्यमातून आपण माणसाला चंद्रावर पाठवलेलं नाही. अजून आपण अवकाशातच माणसाला पाठवलं नाही. चंद्र तर लांबची गोष्ट आहे आपल्याला सध्यासाठी. सो भविष्यात पण आपण माणसाला भारत त्या ठिकाणी स्पेसमध्ये पाठवणार आहे. त्यासाठी गगनयान नावाची मोहीम आपण राबवतोय. कदाचित ती पण 24 मध्ये येण्याची शक्यता आहे. सो नासानं आता अवकाशात सोडा चंद्रावर माणूस परत एकदा पाठवण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. 4 अंतराळवीरांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. क्रिस्टिना कोच असतील, विक्टर ग्लोवर असतील, रीड विजमन असतील, जेरेमी हॅन्सन असतील. त्यातले 3 अमेरिकन आहेत, एक कॅनेडियन आहे, एक महिला आहे आणि एक ब्लॅक त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यूस नावाचं मिशन आहे. आपला पेचा ज्यूस नाही. प्रश्न आयोग विचारू शकतं 2 अँगलवरती. एक, ज्यूस नावाचं जे काही मिशन आहे ते कोणत्या स्पेस एजन्सीचं आहे, किंवा ज्यूस नावाचं मिशन खालीपैकी कोणत्या उद्देशासाठी पाठवण्यात आलेलं आहे. सो ज्यूस अवकाशयानाचा लॉंग फॉर्म जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की ही मोहीम कुठल्या ग्रहाच्या अभ्यासासाठी आहे. तर ज्यूसचा लॉंग फॉर्म मध्ये लक्षात ठेवा, ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर. लक्षात ठेवा, 3 गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ओके, ज्युपिटर म्हणजे गुरु. गुरु ग्रहाचे जे काही आयसी मून्स आहेत, लक्षात ठेवा, गुरु ग्रहाला जे काही मून्स आहेत, चंद्र आहेत, त्या चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी ज्यूस नावाचं मोहीम आहे. सो ज्यूस जेव्हा तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये ज्यूसवरनं ज्युपिटर हा शब्द लक्षात आला पाहिजे. आणि ह्या ज्युपिटरचे बरेच चंद्र आहेत, आपण त्याच्याबद्दल बघणार पण आहोत. त्याचे मेन 3 चंद्र आहेत, मून्स आहेत. आपल्याला तसा एकच चंद्र आहे. सो जर तुम्ही ज्युपिटरला बघितलं तर 92 चंद्र त्या ठिकाणी आहेत. 92 चंद्र असलेला हा एकमेव ग्रह त्या ठिकाणी आहे. ह्याच्याबद्दल पण मी बोलणार आहोत. सो ज्यूसचे 3 जे काही चंद्र आहेत ना, किंवा ज्युपिटरचे 3 जे चंद्र आहेत ना, ते आयसी आहेत, म्हणजे त्या ठिकाणी बर्फाच्छादित त्या ठिकाणी आहेत. कुठले कुठले आहेत बघा, युरोपा, कॅलिस्टो आणि गॅनिमेड. सो बेसिकली हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. युरोपा नावाचा एक चंद्र आहे, कॅलिस्टो नावाचा एक चंद्र आहे आणि गॅनिमेड नावाचा एक चंद्र आहे. या 3 चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीनं जे काही अवकाशयान पाठवलेलं आहे त्याला ज्यूस असं म्हणतात. सो हे अवकाशयान कोणी पाठवलेलं आहे? युरोपियन स्पेस एजन्सी, ESA. आणि ह्याचा उद्देश काय आहे? गुरु ग्रहाच्या
युरोपा, कॅलिस्टो आणि गॅनिमेड या चंद्रावरील वातावरणांचा अभ्यास करणं. आयोग तुम्हाला इथं फार स्पेसिकली प्रश्न विचारू शकतं की ज्यूस नावाचं अवकाशयान गुरुग्रहांच्या खालीपैकी कोणत्या चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि तुम्हाला 3-3च्या गटामध्ये त्या ठिकाणी 4 ऑप्शन्स देऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला युरोपा, कॅलिस्टो आणि गॅनिमेड हे तुम्हाला 3 लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. ओके, 14 एप्रिल 2023ला त्या ठिकाणी प्रक्षेपण झालेलं आहे. हे प्रक्षेपण फ्रेंच गयाना जे कौराऊ इथं आहे, दक्षिण अमेरिका खंडामध्ये युरोपियन स्पेस एजन्सीचं अवकाश स्थानिक आहे. एरियन 5 नावाच्या रॉकेटच्या माध्यमातून हे अवकाशयान त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की 3 चंद्राच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली गोठलेला समुद्र असावा. जो काही 3 बर्फाळ चंद्र आहे त्या बर्फाळ चंद्राच्या पृष्ठभागाखाली त्या ठिकाणी गोठलेला समुद्र असावा असा त्यांचा अंदाज त्या ठिकाणी आहे. आतापर्यंत कोणतेही अवकाशयान या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये. अवकाशयानाला 6.6 अब्ज किलोमीटर एवढा प्रवास करायचा आहे आणि 8 वर्षानंतर, आजपासून 8 वर्षानंतर हे यान त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर त्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सोलार रूफ पॅनल आहे ज्याच्या माध्यमातून त्याला एनर्जी त्या ठिकाणी भेटणार आहे. सो फायनली 6.6 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून 8 वर्षानंतर, म्हणजे आता 23 चालू आहे, तर 2031 मध्ये अंदाजे त्या ठिकाणी ते गुरुग्रहाच्या या 3 चंद्रांचा अभ्यास करायला सुरू करणार आहे. सो गुरुग्रह काय आहे? देशात, जगातला जे काही आपली ग्रहमाला आहे त्याच्यातला सर्वात मोठा गुरु आहे. आकारानं जर बघायचं असेल तर हे सगळं तुम्हाला माहित आहे. पण आणखीन एक गोष्ट, गुरु हा सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह त्या ठिकाणी आहे. त्याला टोटल 92 चंद्र आहे. काही काही ठिकाणी 95 चंद्र पण दाखवतात, पण नासानं सांगितले की त्याचे चंद्रांची संख्या ही 80 ते 95 दरम्यान असू शकते. पूर्वी सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह म्हणून शुक्राची नोंद होती. आता शुक्र ग्रहाला पाठीमागे टाकले आणि गुरु हा सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह आहे. मला वाटतं की पाठीमागच्या वर्षीच ही गोष्ट झालेली आहे आणि मी माझ्या बॅचमध्ये पण हे कव्हर केलेलं आहे की गुरु हा सर्वाधिक चंद्र असलेला त्या ठिकाणी आहे ग्रह. नंतर जसं गुरु ग्रहाच्या अभ्यासासाठी किंवा चंद्रासाठी त्या ठिकाणी नासानं मिशन राबवलेलं आहे, तसंच युरोपा क्लिपर नावाचं एक मिशन त्या ठिकाणी राबवलेलं आहे नासानं. ओके, सो नासानं गुरुग्रहाच्या युरोपा चंद्राचा, लक्षात आलं, मगाशी आपण बघितलं होतं बघा, युरोपा नावाचा एक चंद्र आहे. सो नासाला पण गुरुग्रहाच्या चंद्रामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे. सो त्यांनी नाव पण तसंच ठेवलंय, युरोपा क्लिपर. सो गुरुग्रहाच्या युरोपा चंद्राचा अभ्यास करण्यासाठी 2024 मध्ये नासाकडून जे काही यान प्रक्षेपित केलं जाणार आहे त्याचं नाव आहे युरोपा क्लिपर. सो ज्यूस मिशन कुणाचं आहे? तर गुरुग्रहाच्या 3 चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीनं पाठवलेलं यान. एवढीच लाईन जास्त महत्वाची आहे, आयोग त्याच्यावरतीच प्रश्न विचारेल. सो ज्यूस, ज्युपिटर, 3 चंद्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कुठले कुठले चंद्र आहेत मी तुम्हाला सांगितलं, युरोपा, कॅलिस्टो आणि गॅनिमेड. ओके, तुम्ही तुमच्या सुप्त डोक्यातून तुम्हाला जे काही वाचण्यात येऊ शकतं ते तुम्ही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून लक्षात ठेवू शकता. ओके, चलो, नंतर स्पेस एक्स नावाची जी काही प्रायव्हेट कंपनी आहे जी एलन मस्क यांची आहे, त्यांनी एक फार शक्तिशाली रॉकेट तयार केलं. त्याचं नाव होतं स्टारशिप आणि ह्या स्टारशिपचं पहिलं उड्डाण जे आहे ते फेल ठरलेलं आहे, अयशस्वी त्या ठिकाणी ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो की स्टारशिप नावाचं रॉकेट खालीपैकी कोणत्या एजन्सीने विकसित केलेलं आहे? तर स्पेस एक्स नावाची एक प्रायव्हेट कंपनी आहे जी इलन मस्क यांनी विकसित केलेली आहे. त्यांचं हे रॉकेट आहे आणि त्यांचं पहिलं उड्डाण यशस्वी झालेलं नाहीये, फेल ठरलेलं आहे. जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट म्हणून त्याची गणना केली जात होती, कारण स्वतःचं वजन 5000 टन आहे आणि त्याच्यासोबत ते 150 टन वजन किंवा उपग्रह त्या ठिकाणी प्रक्षेपित करू शकत होतं. एवढ्या वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता याच्यामध्ये त्या ठिकाणी होते. टेक्सासच्या पूर्व किनाऱ्यावरून त्याचं प्रक्षेपण त्या ठिकाणी करण्यात आलं. इथं काही फोटोग्राफ्स आम्ही टाकलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की इथून ते उपग्रह जे काही लॉन्चिंग व्हेकल आहे ते गेलं हवेमध्ये, परंतु काही टेक्निकल एरर आले आणि त्याच्या माध्यमातून हे हवेतच त्या ठिकाणी नष्ट झालेलं होतं. आणि मगाशी आपण जे म्हटलं की रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल हे त्या कॅटेगरीतलं होतं. स्टारशिप नावाचं जे काही लॉन्चिंग व्हेकल आहे ते उपग्रहांना प्रक्षेपित करून परत जमिनीवर येऊ शकण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होते, कारण जवळजवळ 33 इंजिन त्याच्यामध्ये आहेत. आणि इंजिन जर बघितले तर 2-3 इंजिन्स त्या ठिकाणी असतात, पण ह्याला 33 इंजिन्स आहेत. ओके, सो आपण बघूयात काय प्रकार आहे. सो विकास स्पेस एक्स नावाची कंपनी आहे इलन मस्क यांची.
वैशिष्ट्य काय आहे, आतापर्यंत सर्वात मोठं आणि सर्वाधिक वजनाचं रॉकेट त्या ठिकाणी आहे. 33 इंजिन्स आहेत. माहिती असू द्या 120 मीटर लांबी आहे. म्हणजे किती उंची आहे विचार करू शकता. 120 मीटर उंचीचा आहे, 9 मीटर त्याचा व्यास आहे, 5000 टन वजन आहे आणि वजन वाहू क्षमता आहे 150 टन. म्हणजे 150 टन इतपत वजन वाहण्याची क्षमता त्या ठिकाणी या उपग्रहाच्या या रॉकेटमध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, सो हे फोटोग्राफ्स आम्ही त्या ठिकाणी टाकलेले आहेत. सो आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की स्टारशिप काय आहे किंवा स्टारशिप कोणत्या कंपनीने विकसित केलेलं आहे, त्याचं प्रक्षेपण फेल झालं किंवा काय झालं. ओके, येस. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे टेम्पो नावाचं उपकरण. सो टेम्पो नावाच्या उपकरणाचं यशस्वी प्रक्षेपण त्या ठिकाणी नासानं केलेलं आहे. सो टेम्पो आणि नासा हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. सो हे टेम्पो म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. टेम्पो म्हणजे ट्रोपोस्फेरिक इमिशन्स मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन. म्हणजे लक्षात ठेवा, ट्रोपोस्फिअरमध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन घडवून आणणारे जे काही प्रमुख वायू प्रदूषक आहेत त्या वायू प्रदूषकांच्या निरीक्षणासाठी नासानं प्रक्षेपित केलेलं हे यान आहे. सो टेम्पो, नासा आणि वायू प्रदूषणाचं निरीक्षण. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण कशामुळे होत आहे, कुठले कुठले महत्त्वाचे घटक या वायू प्रदूषणामध्ये आहेत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी नासानं हे यान विकसित केलेलं आहे. केप कॅनाव्हरल स्पेस फोर्स स्टेशन जे फ्लोरिडामधलं आहे तिथून त्याचं प्रक्षेपण केलं. फाल्कन 9 नावाचं रॉकेट जे स्पेस एक्स कंपनीने विकसित केलेलं आहे त्याचा वापर करून हे टेम्पो उपकरण या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणणे हे ह्या टेम्पो उपकरणाचं महत्त्वाचं काम आहे. सो टेम्पोमध्ये तुम्हाला नासा आणि वायू प्रदूषके असा शब्द तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. आणि जर विचारलं तर लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, ट्रोपोस्फेरिक इमिशन मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन असं त्याचं नाव त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे प्रोबा 3 मोहीम. सो जसं त्या ठिकाणी आपण मगाशी बघितलं गुरुग्रहाच्या अभ्यासासाठी आपण ज्यूस नावाचं मिशन राबवतोय युरोपियन स्पेस एजन्सी, तसं युरोपियन स्पेस एजन्सी आणखीन एक मोहीम राबवते त्याचं नाव आहे प्रोबा 3. भविष्यामध्ये युरोपियन स्पेस एजन्सीची ही मोहीम आहे. याचा उद्देश आहे सूर्याचा अभ्यास. मगाशी ज्यूस नावाचं आपण थोडक्यात इथं शॉर्टमध्ये लिहू शकतो. युरोपियन स्पेस एजन्सीची 2 मोहीम आहेत. एक आहे ज्यूस नावाचं मिशन जे गुरुग्रहाच्या 3 चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी आहे आणि आणखीन एक आहे ते म्हणजे प्रोबा 3. ओके, प्रोबा 3 कशासाठी आहे तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. आणि आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या प्रोबा 3 मोहिमेसाठी जो काही प्रक्षेपक वापरला जाणार आहे तो आपला भारताचा आहे. सो प्रक्षेपक कुठला आहे, PSLV XL नावाच्या भारतीय प्रक्षेपकाच्या साहाय्यानं प्रोबा 3 या युरोपियन स्पेस एजन्सीच्या अवकाशयानाचं प्रक्षेपण त्या ठिकाणी केले जाणार आहे. 2024 मध्ये कदाचित हे प्रक्षेपण होईल पुढच्या वर्षी. सो आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की हा जरी युरोपियन स्पेस एजन्सीचा उपग्रह असला तरी त्यासाठी अवकाशात पाठवण्यासाठी आपण त्यासाठी PSLVचा वापर त्या ठिकाणी करणार आहे. ओके, आणखीन एक गोष्ट की नासानं पण सूर्याच्या अभ्यासासाठी एक मोहीम राबवलेली आहे. त्याचं नाव आहे आदित्य L1. आदित्य L1 नावाची मोहीम नासाची आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. मोहीम आहे इस्रोची. इस्रोनं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 नावाची मोहीम देखील राबवलेली आहे. जशी इस्रोची आदित्य आहे तशी युरोपियन स्पेस एजन्सीची प्रोबा नावाची मोहीम त्या ठिकाणी आहे आणि यासाठी भारताचा प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरला जाणार आहे. नंतर पृथ्वीपासून सर्वात जवळच्या कृष्णविवराचा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे. कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल. ओके, ब्लॅक होल म्हणजे काय तर जेव्हा एखादा तारा मरतो तेव्हा तारा मेल्यानंतर त्याचं ब्लॅक होलमध्ये रूपांतर होत असतं. ब्लॅक होल म्हणजे अशी अवस्था किंवा असं ठिकाण जिथं प्रकाश सुद्धा बाहेर पडत नाही, सर्वच्या सर्व त्या ठिकाणी स्वीकारलं जातं किंवा त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होत असतं. सो तारा मेल्यानंतरची जी अवस्था निर्माण होते त्याला आपण ब्लॅक होल किंवा कृष्णविवर म्हणतो. सो कुठले 2 पृथ्वीला जवळ आहेत तर त्याचं नाव आहे गाया BH1 जो पृथ्वीपासून 1560 प्रकाश वर्ष दूर आहे आणि दुसरं आहे गाया BH असे 2 त्या ठिकाणी आहेत जो पृथ्वीपासून त्या ठिकाणी 3800 प्रकाश वर्ष दूर त्या ठिकाणी आहे. ओके, अंतराळ दुर्बीण जी वापरली होती ती गिया नावाची अंतराळ दुर्बीण होती. युरोपियन स्पेस एजन्सीनं अवकाशामध्ये गिया नावाची दुर्बीण वापरली, त्याच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी आहे. इथं गिया BH2 त्या ठिकाणी असणार आहे, रिपीट झाले त्या ठिकाणी. ओके, येस.
हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. तर आहे बघा, भारतीय अंतराळ धोरण त्या ठिकाणी 2023 त्या ठिकाणी इंडियन स्पेस पॉलिसी. ओके, इंडियन स्पेस पॉलिसी 2023चं अनावरण त्या ठिकाणी झालेलं आहे, ज्याला केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे. आणि भविष्यामध्ये ही स्पेस पॉलिसी आपल्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे, कारण ह्याचे उद्देश आणि ह्याचे जर बाकीच्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की भारताला स्पेस या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करायची आहे आणि त्यासाठीच हे एक विशेष धोरण त्या ठिकाणी आखलेलं आहे. केंद्र सरकारनं भारताच्या अंतराळ धोरणाला मान्यता त्या ठिकाणी दिलेलं आहे. अंतराळ विभागाची भूमिका वाढवणं, इस्रोच्या मिशन उपक्रमांना, इस्रोकडून वेगवेगळ्या ग्रहांच्या अभ्यासासाठी वेगळे उपग्रह किंवा हे सगळे जे प्रक्षेपित केले जातात त्यांना चालना देणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या स्पेस क्षेत्रामध्ये संशोधन, शिक्षण, स्टार्टअप आणि उद्योग यांचा अधिक सहभाग करणं किंवा यांना सामावून घेणं, यासाठी इंडियन स्पेस पॉलिसीचं त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आता स्पेस नावाचं क्षेत्र जे आहे ते खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलेलं आहे. भविष्यात खाजगी कंपन्यांकडून उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाईल, इस्रो त्याच्याकडून मदत केली जाईल. सो आता इस्रोच्या माध्यमातूनच नाही तर इतर काही खाजगी संस्थांच्या माध्यमातून देखील आपण उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. सो भविष्यात या आपल्या स्पेस क्षेत्राला फार मोठा वाव त्या ठिकाणी आहे. जर मोठ्या प्रमाणात आपण उपग्रहांचं प्रक्षेपण केलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशातले उपग्रह आपल्यासाठी प्रक्षेपणाला येतील, त्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात परकीय चलन देखील त्या ठिकाणी मिळवू शकतो आणि आपल्यासाठी सुद्धा ते एकूणच फायद्याचं त्या ठिकाणी असणार आहे. सो महत्त्व काय आहे या स्पेस पॉलिसीचं, तर देशातील अंतराळ क्षेत्राला बळकटी करण्यासाठी आणि अंतराळ तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता, सो अंतराळ क्षेत्राला बळकट करणे आणि आत्मनिर्भरता यासाठी ही स्पेस पॉलिसी फायदेशीर ठरणार आहे. अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 3 महत्त्वाच्या संस्था आहेत, त्यांची भूमिका आणि जबाबदारी काय असेल हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कुठल्या कुठल्या त्या संस्था आहेत? एक आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जी आपली अवकाश संशोधन संस्था आहे. नंतर आहे NSIL, आपण बघितलं होतं की इस्रोच्या NSILच्या माध्यमातूनच सिंगापूरच्या 2 उपग्रहांचं प्रक्षेपण त्या ठिकाणी झालेलं आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाची संस्था आहे. नंतर आहे इनस्पेस म्हणजे काय? इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर, जी काही खाजगी क्षेत्रामध्ये इंटरेस्टेड लोक आहेत उपग्रह प्रक्षेपणामध्ये, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करण्यासाठी ही इनस्पेस त्या ठिकाणी काम करते. सो इस्रो, NSIL आणि इनस्पेस या 3 महत्त्वाच्या संस्थांची भूमिका आणि जबाबदारी स्पष्टपणे मांडण्यासाठी ही इंडियन स्पेस पॉलिसी त्या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे. ओके, आता आपण संक्षिप्त घडामोडी बघूयात. संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिला आहे स्काय कॅनव्हास. काय आहे हा स्कॅन कॅनव्हास? तर जगातील पहिला मानव निर्मित उल्का वर्षाव आहे, म्हणजे आर्टिफिशियल मेटिओर शॉवर त्या ठिकाणी आहे. लोकांना आर्टिफिशियली हा उल्का वर्षाव कसा होतो हे बघण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ALE नावाची टोकियोतली कंपनी आहे, ती अशा प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहे. पृथ्वीचं जसं चुंबकीय क्षेत्र आहे तसंच चुंबकीय क्षेत्र आणखीन एका ग्रहाचं आहे, त्याचं नाव आहे YZ-SETI-B नावाचा एक उपग्रह आहे. नंतर आहे केनिया देशानं एक उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे, जो त्यांचा पहिलाच अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे, ज्याला आपण EOS असं देखील म्हणतो, तो आहे तायफा. ओके, आता लक्षात ठेवा 3 देशांचे उपग्रह आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तसंच लक्षात ठेवा केनियाचा आहे तायफा. चीननं त्या ठिकाणी एका उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे, त्याचं नाव आहे फेंग्यून 3. सो चायनानं प्रक्षेपित केलेला उपग्रह आहे फेंग्यून 3. केनियाचा आहे तायफा, चीनचा आहे फेंग्यून 3 आणि नंतर आहे इस्रायल. इस्रायलनं एक त्या ठिकाणी सॅटेलाइट सोडलेला आहे, जो एक स्पाय सॅटेलाइट त्या ठिकाणी आहे. सो इस्रायलनं जो स्पाय सॅटेलाइट सोडलेला आहे त्याचं नाव आहे ओफेक 13. सो इस्रायलचा आहे ओफेक, चायनाचा आहे फेंग्यून आणि केनियाचा आहे तायफा. सो एप्रिलमध्ये
या 3 देशांनी उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत, आपल्याला चांगलं माहीत पाहिजे. सो हा जो काही इस्रायलचा ओफेक नावाचा त्या ठिकाणी उपग्रह आहे तो एक स्पाय सॅटेलाइट त्या ठिकाणी आहे. नंतर 3D प्रिंटेड धवन 2 इंजिनची यशस्वी चाचणी करणारा देश जो आहे तो आहे कंपनी आहे स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेस ही हैदराबादमधली एक प्रायव्हेट कंपनी आहे जी त्या ठिकाणी रॉकेट आणि त्यासाठी इंजिन तयार करते. सो याच्या अगोदर या स्कायरूट एरोस्पेसनी विक्रम यस नावाचं एक रॉकेट तयार केलं होतं आणि भारतामध्ये प्रायव्हेट कंपनीनं तयार केलेलं हे पहिलंच रॉकेट होतं आणि ह्या रॉकेटसाठी लागणारं जे इंजिन आहे त्याचं नाव आहे धवन. सो या धवनची पण यशस्वी चाचणी आता स्कायरूट एरोस्पेसनं केलेली आहे. सो विक्रम यस हे भारतातलं पहिलं प्रायव्हेटली विकसित केलेलं रॉकेट आहे आणि त्याच्यासाठी धवन नावाचं इंजिन त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे. त्याची पण स्कायरूटनं यशस्वी चाचणी केलेली आहे. ओके, आता नेहमीप्रमाणे आपण आता एकदा क्विक रिव्हिजन करूया जी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इस्रोनं 22 एप्रिल 2023 रोजी सिंगापूरच्या 2 उपग्रहांचं प्रक्षेपण त्या ठिकाणी केलेलं आहे. PSLV C55 नावाचा प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरला. कुठले कुठले 2 उपग्रह आहेत? टेलिओस 2 आणि ल्यूमलाइट 4 नावाचे 2 उपग्रह आहेत. नंतर RLVचं त्या ठिकाणी ॲटोनॉमस लँडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. यासाठी इस्रोनं हवाई दलाची मदत घेतली. हवाई दलाच्या चिनूक या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे जे काही RLV नावाचं यान आहे ते 4.6 किलोमीटरवरती सोडण्यात आलं. तिथून त्याला जमिनीपासून पॅरलल सोडण्यात आलं आणि तिथून त्यांनी यशस्वीपणे लँडिंग केलेलं आहे. सो ॲटोनॉमस लँडिंग मिशन हे पार पडलेलं आहे. नंतर नासाकडून आर्टेमिस नावाची जी काही चंद्र मोहीम राबवली जाते त्यासाठी 4 अवकाशवीरांची किंवा अंतराळवीरांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. 24 मध्ये हे प्रक्षेपित केलं जाऊ शकतं. क्रिस्टिना कोच अमेरिकेच्या आहेत. चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला ठरतील. प्लस सर्वाधिक अंतराळामध्ये वेळ घालवणाऱ्या त्या ठिकाणी महिला आहे. 328 दिवस इतका वेळ त्यांनी घालवलेला आहे. विक्टर ग्लोवर पहिले ब्लॅक ठरणार आहेत. रीड विजमन एक आहेत आणि जेरेमी हेन्सन हे कोण आहेत? त्यांना कॅनडाचे पहिले नॉन अमेरिकन सुद्धा ठरवू शकतात. पहिले अंतराळवीर सगळ्यांना माहीत आहेत नील आर्मस्ट्रॉंग. शेवटची नासाची चंद्रावरची मोहीम जी होती त्याच्यामध्ये युगिन सरनेन त्या ठिकाणी गेले होते. नंतर गुरु ग्रहाच्या 3 चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीनं ज्यूस नावाचं मिशन राबवलेलं आहे. युरोपा, कॅलिस्टो आणि गॅनिमेड हे 3 चंद्र त्या ठिकाणी आहे. ओके, महत्त्वाची गोष्ट आहे. गुरु हा सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह त्या ठिकाणी आहे. नंतर स्पेस एक्सच्या स्टारशिप नावाच्या रॉकेटचं त्या ठिकाणी उड्डाण जे आहे ते फेल त्या ठिकाणी ठरलेलं आहे. हे सर्वात मोठं आणि सर्वाधिक वजनाचं उपग्रह त्या ठिकाणी आहे. 120 मीटर उंची आहे. 150 टन वजन वाहण्याची क्षमता त्या ठिकाणी आहे. 33 इंजिन त्या ठिकाणी आहे. ओके, काही तांत्रिक बिघड झाल्यामुळं याचं जे काही टेस्ट आहे ती फेल झालेली आहे. नंतर नासानं वायू प्रदूषकांचं निरीक्षण करण्यासाठी टेम्पो नावाचं उपकरण प्रक्षेपित केलेलं आहे. ट्रोपोस्फेरिक इमिशन्स मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन असं त्याचं नाव आहे. प्रोबा 3 नावाची मोहीम युरोपियन स्पेस एजन्सीकडून राबवली जाणार आहे सूर्याच्या अभ्यासासाठी. आणि आपल्यासाठी महत्त्वाची ही गोष्ट आहे की भारताचा PSLV XL नावाचा प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरला जाणार आहे. इस्रोनं सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य 11 नावाच्या मोहिमेची घोषणा केलेली आहे. नंतर पृथ्वीच्या जवळ 2 कृष्णविवरांचा शोध लागलेला आहे. गाया BH1 आणि गाया BH2. गाया नावाची युरोपियन स्पेस एजन्सीची स्वतःची एक त्या ठिकाणी दुर्बीण आहे त्याच्या माध्यमातून. नंतर भारत सरकारनं एक स्पेस पॉलिसीचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्राला बळकटी मिळणार आहे आणि अंतराळ क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे. अंतराळ विभागाची भूमिका वाढणार आहे. इस्रोच्या मिशन उपक्रमांना चालना मिळणार आहे. प्लस संशोधन, शिक्षण आणि स्टार्टअप उद्योग यांचा अधिक सहभाग देखील होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट 3 कंपन्यांची जबाबदारी आणि त्यांची रूपरेषा स्पष्ट करण्यात आलेली आहे. इस्रो, NSIL आणि इनस्पेस. नंतर आपण बघितलं संक्षिप्त घडामोडी. स्काय कॅनव्हास काय आहे तर हा एक मानवनिर्मित उल्का वर्षाव त्या ठिकाणी आहे. ALE टोकियोमधली कंपनी आहे ती विकसित करणार आहे. नंतर केनियानं तायफा नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. चीननं फेंग्युन 3 आणि इस्रायलनं ओपेक 13. नंतर स्कायरूट एरोस्पेसनं धवन 2 या 3D प्रिंटेड इंजिनची चाचणी घेतलेली आहे. विक्रम यस नावाचं जे काही रॉकेट आहे त्यासाठी हे धवन इंजिन त्या ठिकाणी काम करणार आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी इथेच थांबतोय आपण मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. टिल देन स्टे फोकस. थँक्यू व्हेरी मच.